हल्लीच्या जीवनामध्ये असं झालंय ना, की कुठलाही राजकारणी हा जिथपर्यंत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहत नाही ना, तिथपर्यंत तो काही कामच करत नाही, अशी लोकांची एक परसेप्शन किंवा समज झालेली आहे. दादा नेहमीच्या स्वभावाचे राहिलेत, की मी सोशल मीडियासाठी काम नाही करत किंवा मी कोणाला दाखवायला काम नाही करत. मी काम करण्यासाठी निवडून आलेलो आहे किंवा मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि मला काम करायचं. म्हणजे मलाही असं वाटलं नव्हतं मी ज्यावेळेला आणलं त्यावेळेला. कारण खरंच जर सगळे म्हणतात की 1500नी काय फरक पडणार आहे, 1500नी काय फरक पडणार आहे, आपण ज्या वेळेला त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खरंच 1500नी किती फरक पडतो. एक असं चित्र निर्माण केलं जाते की ही योजना अजित पवारांची आहे किंवा त्यांच्याच पक्षानं ती राबवण्याचा स्वतंत्रपणे कुठेतरी एक अजेंडा चालवलाय का, तर अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण होताना दिसतंय. आज जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पारंपरिक वोटर आहे, मुस्लिम आणि दलित मतदार, याला कुठे ना कुठेतरी BJP सोबत अलायन्स झाल्याने काही त्यांच्यामध्ये गैरसमज झाले असतील. पण एक गोष्ट त्यांना माहिती की राष्ट्रवादीने त्यांच्या विचारांसोबत कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. एक ना अनेक असे मुद्दे आहेत की जे अजित पवार महायुतीतनं बाहेर पडतील या शक्यतेला बळ देताना दिसतात. तर खरंच असं काही होईल का? कारण अजून इलेक्शनला 2 महिन्यांचा जवळपास कालावधी शिल्लक आहे आणि बाहेर कोण पडेल ह्याची चर्चा फक्त अजित पवारांच्या बाबतीत जास्त होती. विशालगडची ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला अनधिकृत बांधकाम येस ते पडलंच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ते पाडत असताना दुर्दैवाने जर जे अधिकृत आहे पण तरी त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्यांच्यापर्यंत शासनातलं एक घटक म्हणून आपण पोचणं ही सुद्धा नैतिक जबाबदारी आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माच्या. तर सध्याच्या शरद पवारांच्या सगळ्या दौऱ्यांकडे आणि ज्या पद्धतीनं प्रचार चालू आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे हो, आणि त्यांना ऑप्शन्स भरपूर असणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये ही एक बार्गेनिंग पॉवर प्रत्येक उमेदवार आजमावण्याचा प्रयत्न करणार की ठीक आहे, इथून नसेल मिळेल तर आय हॅव अनदर ऑप्शन. सो ते यावेळेला नक्कीच असणार आहे. कारण 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, तिसरी आघाडी, मनसे, काँग्रेस तर आणि मग नाहीच तर मग आपण अपक्ष. महाराष्ट्रातल्या निवडणुका आता अगदी टप्प्यात आलेल्या आहेत असं म्हणावं लागेल. पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता सुद्धा लागण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कदाचित पहिली अशी विधानसभेची निवडणूक असेल ज्या निवडणुकीत महिलांना प्रचंड महत्त्व आलेलं आहे. प्रत्येक महिलेचं मत जे आहे ते आता गृहीत धरलं जाणार नाहीये, तर ते अगदी महत्त्वाचं म्हणून काउंट केलं जाणार आहे आणि त्या दृष्टीनं महिला सुद्धा आपल्याला अनेक सभांमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि याच सगळ्या अनुषंगाने महिलांचं वाढलेलं महत्त्व, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची असणारी भूमिका, एक महिला मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आहेत. तुमचं खूप स्वागत आहे बोलबिडमध्ये. जसं मी म्हणाले की ही कदाचित पहिली अशी निवडणूक असेल की महिलांचं मत गृहीत नाही धरलं जाणार आहे. तर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आणि त्यानंतर आपण बघतोय की या योजनेला खूप प्रतिसाद मिळतोय आणि महिला सध्या बोलू लागलेल्या आहेत, त्यांची मतं मांडू लागलेल्या आहेत. तर कशा पद्धतीनं या योजनेचा एक विचार करण्यात आला आणि ती घोषित करणं, या सगळ्या मागचं म्हणजे नेमकं काय ठरलं होतं आणि कसा प्रतिसाद मिळतोय? साधारणपणे जर आपण बघितलं ना तर प्रत्येक 5 वर्षांनी एक नवीन जनरेशन तयार होत असते आणि मतदानाचे किंवा राजकारणामध्ये म्हणजे सहभागी होण्याची जी मानसिकता असते किंवा एखाद्याचं मतदान करतानाचे जे प्राधान्य असतात हे प्रत्येक 5 वर्षांनी किंवा प्रत्येक कालांतराने बदलत जात असतात. आज जर आपण बघितलं तर महिला आधीच्या तुलनेमध्ये राजकारणामध्ये सहभागी ठीक आहे, आरक्षण आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, पण प्रामुख्याने समाजकारणामध्ये किंवा जागरूकता जी त्यांच्यामध्ये आलेली आहे ना किंवा निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांची आपल्याला हल्लीच्या कालावधीमध्ये वाढलेली पाहायला मिळते. आम्ही ज्या वेळेला 4थं महिला धोरण आखत होतो किंवा ते तयार करत होतो त्यावेळेला साधारणपणे आम्ही या गोष्टींच्या अवतीभोवती ते महिला धोरण तयार केलं. कारण जे 3रं महिला धोरण आहे 2014 मध्ये आलं. बरं. सो आज 2024 मध्ये आपण आहोत. 10 वर्षांनंतर आम्ही 3रं महिला धोरण 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही ते फायनल करून आणलं. त्यामुळे 9-10 वर्षाचा कालावधी लोटला होता आणि या 9-10 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप गोष्टी बदलल्या. तुम्ही साधारणपणे जर आता बघितलं तर महिला आधी म्हणजे घरात एक प्रचलित परंपरा होती की घरात काही असेल ना, अगदी मतदानापासून बारीक सारीक गोष्ट समजा विकत घ्यायची जरी असेल तर ती घरातल्या पुरुषांनी ठरवायची.
त्यामुळे महिलांना सांगितलं जायचं की तू कुठं मतदान करायचंय आणि घरातल्या पुरुषापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असायचा लोकप्रतिनिधींचा. आत्ता आपण हल्ली-हल्लीच्या कालावधीमध्ये बघितलं तर महिलांना महत्त्व मिळायला लागलंय. मग ती बचत गटांची चळवळ असू दे, यातून त्यांचं एक आर्थिकरित्या ते सक्षम होऊ लागलेले आहेत किंवा त्यांचे स्वतःचे ओपिनियन्स तयार व्हायला लागलेले आहेत. महिलांचा सार्वजनिक जीवनामधला जो सहभाग आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे आम्ही धोरण तयार करत असताना पण या अनेक गोष्टींवर विचार केला. म्हणजे त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणं किंवा अगदी सुरक्षता असतील, इतर सगळ्या गोष्टी असतील. पण एक नवीन गोष्ट जी आम्ही त्याच्यामध्ये समावेश केली ती म्हणजे पर्यावरणपूरक बाबींमध्ये महिलांचा सहभाग. म्हणजे एन्व्हायर्नमेंटल कॉन्झर्वेशनमध्ये महिलांचा सहभाग. ह्या गोष्टीचा खूप कमी विचार केला असेल कुणी, की म्हणजे आज आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो किंवा आपण एन्व्हायर्नमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्यावेळेला सहभागी होतो, याच्यात जर महिला सहभागी झाल्या, तर त्या 100% जास्ती एफर्ट्सनी करू शकतात. कमिटमेंटनी काम करू बरोबर. शकतात, एफर्ट्स घेऊन काम करू शकतात. मग त्यांना आर्थिकरित्या सक्षम करताना आपण काय-काय गोष्टी कराव्या. आम्ही त्या धोरणामध्ये अनेक इंडिकेटर्स दिले होते, की शिक्षण विभागाने काय करावं, हं. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काय करावं, उद्योग विभागाने काय केलं पाहिजे किंवा कौशल्य विकास विभागाने काय केलं पाहिजे. असे हे धोरणामध्ये असे अनेक इंडिकेटर्स देण्यात आले होते. आणि मग प्रत्येक विभागाने आपापल्या पद्धतीने एक अशी काही योजना आणल्या, की ज्या महिलांना लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आल्या. जसं उच्च व तंत्र शिक्षणने आणलं, की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना कुटुंबातील मुलींना शिकायचं मोफत शिक्षण. तर त्यांना मोफत शिक्षण. हं. सो दीज आर स्टेप्स हं. टुवर्ड्स एम्पॉवरिंग विमेन. आत्ता आपण म्हणजे जेव्हा एखादी योजना येते त्यावेळेला ती फक्त त्या वर्षापुरतं नसते, तर पुढचे 5-10 वर्ष त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळत असणार. त्याच्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची सुद्धा चर्चा त्यावेळेला झाली होती, अगदी 4-5 महिन्यापूर्वी. बरं. सो तेव्हापासून आम्ही या योजनेवर काम करत होतो. पण महाराष्ट्र हे राज्य मोठं आहे हं. आणि तुलनात्मक जिथे-जिथे अशा सिमिलर योजना होत्या, त्यांचं क्वांटम हो. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या लाभार्थ्यांचं क्वांटम हे मोठं खूप असणार फरक आहे. होतं. बरोबर. कशा पद्धतीनं ही राबवावी या संदर्भामध्ये आम्ही जवळपास 5-6 महिने काम करत होतो. मधला कालावधी लोकसभेचा होता, त्याच्यामुळे हं. त्या ह्याच्यात 1-1.5 महिन्यात ऑब्व्हियसली ठप्प राहिलं थोडं काम. परत जून महिन्यामध्ये सुरुवात केली आणि 28 जूनला अर्थसंकल्पामध्ये ही योजना आली. पण आता तुम्ही असं म्हणालात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पण आपण बघतोय गेल्या एक 5 ते 6 दिवसांपासून असं चालू आहे, की या योजनेचा उल्लेख करताना तुमच्या पक्षाकडून माझी लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण योजना असा उल्लेख केला जातोय. जाणून-बुजून मुख्यमंत्र्यांचं नाव टाळलं जातंय किंवा ते क्रेडिट जे आहे ते अजित पवारांचे राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंना देऊ इच्छित नाही, असा जो आरोप आहे तो त्यांच्या नेत्यांकडून केला जातो. तर एक प्रकारे कुठेतरी अजित पवारांनी ज्या पद्धतीनं जनसन्मान यात्रा काढलेली आहे, मग त्याच्यामध्ये प्रचार करणं मोठ्या प्रमाणात, एक असं चित्र निर्माण केलं जाते की ही योजना अजित पवारांची आहे किंवा त्यांच्याच पक्षानं ती राबवण्याचा स्वतंत्रपणे कुठेतरी एक अजेंडा चालवलाय का? तर अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण होताना दिसतंय. पहिलं तर या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच आहे. कारण त्याच नावाने ही योजना म्हणजे शासन निर्णयामध्ये सुद्धा आहे बरोबर. आणि मुख्यमंत्री मोद्यांच्या संकल्पनेतून याच्या व्यतिरिक्तही अनेक योजना आल्या. जसं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल. आपण ज्या वेळेला शासन निर्णय निर्गमित करत असतो त्यावेळेला त्या योजनेचं नाव तशाच पद्धतीनं असतं. साधारणपणे तिला कालांतराने एक टोपण नाव पडत असतं. आज जर तुम्ही बघितलेत की सोशल मीडियावर, Instagramवर खूप रील्स ही योजना आल्यापासून आहेत आणि सगळे प्रचलित आपल्याकडे किंवा एक म्हणजे एक पद्धत असते की एक कालांतराने ती एका टोपण नावानेच ओळखली जाते. बरेचसे रील्स आम्ही बघतो लाडके बहीण, लाडकी हं. बहीण, लाडकी बहीण. मग लाडक्या भावासाठी काय, लाडक्या भावासाठी काय. तर अशा पद्धतीनं ती ओळखली जात असते. महायुतीचे सरकार म्हणून ही योजना घोषित केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती विभाग म्हणून आम्ही राबवत आहोत. पण प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रचार करत असतं. आज शिवसेना असेल तर या पक्षाचं एकनाथजी शिंदेसाहेब नेतृत्व करतात, त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, ते नेतृत्व करतात. त्याच्यामुळे त्यांनी देवाभाऊच्या नावाने एक कॅम्पेन सुरू केलेला आहे. कारण प्रत्येक पक्षाला एक आपापलं एक जोडले गेलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि एक वोट बँक असते. त्या वोट बँकपर्यंत साधारणपणे त्यांनी पोहोचणं असतं. आज अजितदादांनी जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. त्या यात्रेला त्यांनी एक थीम दिलेली आहे आणि त्याच्यातून महिला जोडल्या जात आहेत
आणि अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. त्यामुळे त्यांना दादा म्हणूनच नेहमी आपण संबोधित करत असतो. त्यामुळे ते इझिली कनेक्ट सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे शासकीय नाव योजनेचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच आहे आणि त्याच नावाने ती ओळखली जाणार. पण ज्या वेळेला आपण साधारणपणे भाषणामध्ये उल्लेख करतो किंवा दैनंदिन जीवनामध्ये उल्लेख करतो, त्यावेळेला दरवेळेला ते नाव न घेता आपण लाडकी बहीण असा त्याचा उल्लेख करतो किंवा आम्ही बऱ्याचशा वेळेला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे, तर ती न बोलता आम्ही लाडका भाऊ योजना शासनाने आणलेली आहे, महायुतीच्या सरकारने आणलेली आहे, असं त्याला म्हणत असतो. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच या योजनेचा अपप्रचार कसा करता येईल हा प्रयत्न खूप वेळेला करण्यात आला, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विरोधकांच्या माध्यमातून. त्यामुळे कुठे ना कुठेतरी रोज काही ना काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल असा प्रयत्न केला जातोय. आणि आता तर ही इतक्या यशस्वीरित्या म्हणजे आम्ही राबवतोय की अनेकांनी असं सुरुवातीला म्हटलं की ही यशस्वी होऊच शकणार नाही, तुम्हाला पैसे येणारच नाही. आणि आता डीबीटी व्हायला लागलंय, तर मग दुसरं काहीतरी काढायचं. मग अशा पद्धतीनं कुठे ना कुठेतरी ती नेहमीच चुकीच्या पद्धतीनं कशी चर्चेत राहील हा प्रयत्न सुरू आहे. आता आपण बघितलं तर ज्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत किंवा ज्यांनी आता नाव नोंदणी चालू आहे किंवा ज्यांचा अप्रुव्हल आलेला आहे, अर्थात त्यांना आनंद आहे की पैसे येत आहेत म्हणून. पण बराच असा वर्ग आहे की ज्यांची उत्पन्नाची जी तुमची मर्यादा आहे ती ज्यांना लागू होत नाही किंवा सरसकट ही योजना सगळ्यांना नाहीये. त्यामुळे नाराज होणारा वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी सुद्धा काही महिलांची बोलले, त्यापैकी खूप महिला अशा होत्या की आम्हाला का पैसे मिळत नाहीत किंवा हे सरकार फक्त त्याच महिलांसाठी काम करतंय का? तर हा जो नाराज होणारा महिला वर्ग आहे, ज्यांचा आयदर अप्रूव्ह होत नाही किंवा ज्या त्या तुमच्या कॅटेगरीमध्ये बसत नाहीत, त्या महिला तुमच्या विरोधात जातील असं तुम्हाला वाटत नाही का? आम्ही ज्यावेळेला ही योजना तयार करत होतो किंवा याचा प्रस्ताव ज्यावेळेला तयार करत होतो, त्यावेळेला साधारणपणे आपली जी लोकसंख्या आहे, 12.5 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यातले आपण 49% जरी विमेन पॉप्युलेशन पकडलं तरी ती साधारणपणे एक 5.5-6 कोटीपर्यंत जाते. आणि त्याच्यातला हा जवळपास 40 to 50% वर्ग जो 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा आहे. आणि या घटकासाठी का, तर खरं तर आम्ही ज्यावेळेला 1500 ही रक्कम ठरवली ना, त्यावेळेला सुद्धा याच्यावर खूप चर्चा झाली होती. कारण काही राज्यांमध्ये ही 1200 इतकी रक्कम दिली जात असते, काही ठिकाणी याच्याही पेक्षा कमी आहे, काही जास्त पण आहेत. जास्ती आहे. पण त्यांचं पॉप्युलेशन वाईज ते राज्य आपल्यापेक्षा तुलनेने खूप कमी आहे. आज मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली जाते, पण तिथे लाभार्थ्यांची संख्या 1,10,00,000 का अशी आहे. आपल्याकडे 2.5 कोटी. आणि एखादी योजना आपण आणतो त्यावेळेला ती काही म्हणजे मर्यादित कालावधीसाठी नसते. तिचा एक लॉंग टर्म विचार करणं पण गरजेचं असतं. आज शासन ही योजना कार्यरत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करणं होतं. कारण आम्हाला काही 1-2 महिने ही योजना चालू ठेवून बंद नाही करायची. आज साधारणपणे याचा वार्षिक खर्च 43,000 कोटी आहे. त्यामुळे ती योजना पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं सगळं आर्थिक चक्र सुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये बसणं हे खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला आपण 1500 सारखा सन्मान निधी देतो, त्यावेळेला तो अशा घटकापर्यंत पोचणं की ज्यांच्या आयुष्यात खरंच याच्यानी बदल घडू शकतो किंवा त्यांना खरंच या सन्मान निधीतून रोजच्या त्यांच्या जीवनामध्ये गरज आहे. मी अनेक असे उदाहरणं बघितली, कारण या योजनेच्या निमित्ताने मला खूप महिलांसोबत किंवा मुलींसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि खरंच या घटकामध्ये ते दिल्यामुळे किती त्यांच्या आयुष्यात बदल घडतो याची खूप उदाहरणं मला ऐकायला मिळाली. म्हणजे मलाही असं वाटलं नव्हतं मी ज्यावेळेला आणलं त्यावेळेला. कारण खरंच जर सगळे म्हणतात की 1500नी काय फरक पडणार आहे, 1500नी काय फरक पडणार आहे, आपण ज्या वेळेला त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खरंच 1500नी किती फरक पडतो. सो ज्या वेळेला हा घटक सुद्धा निवडला त्याच्यावर खूप विचार करण्यात आला. तुम्ही जर बघितलं तर पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असतं, म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्डधारक असतात. त्याच्यामुळे त्यांना आम्ही या उत्पन्नाच्या याच्यातून शिथिलता दिली. आणि त्या 1 लाखापेक्षा आणखीन 1.5 लाख उत्पन्न म्हणजे 2.5 लाख. आणि 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणारा खूप मोठा घटक आहे. आम्ही साधारणपणे 2.5 कोटी हा अंदाज धरला होता, पण आज आमच्याकडे 31 ऑगस्ट पर्यंत 2,40,00,000 पेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आले. आता सप्टेंबर महिन्यामध्ये परत रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर हा 2.5 कोटीचा अंदाज कदाचित आम्ही त्याच्याही पुढे जाऊ शकतो.
सो ती कंटिन्युअस पण राहिली पाहिजे आणि ती चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक गोष्टींचा विचार हा आपल्याला करावा लागत असतो. आणि इतक्या महत्वाकांक्षी पद्धतीने ज्यावेळेला आपण एखादी योजना घोषित करता, इतका त्याचा प्रचार, प्रसार, इतका त्याला रिस्पॉन्स मिळत असतो, त्यावेळेला ही दुपटीने जबाबदारी असते की ही आपल्याला चालू ठेवायची आहे. आणि ती खरंच त्या घटकापर्यंत ज्यांच्या आयुष्यामध्ये याच्यातून बदल होईल, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून 2.5 लाख असं उत्पन्न आणि या सगळ्या गोष्टी विचार करण्यात या योजनेच्या एक प्रचाराच्या निमित्तानं अजित पवारांचं खूप वेगळं रूप महाराष्ट्राला बघायला मिळालं. म्हणजे अगदी मोकळे ढाकळे किंवा रांगडे बोलणारे अजित पवार आता एक PR स्ट्रॅटेजी असेल की ज्याच्याबद्दल बोलबाला झाला की अरोरा नावाच्या व्यक्तीला एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्यामुळेच अजित पवारांच्या कपड्यांपासून ते त्यांच्यासोबत असणाऱ्या ताफ्यातल्या गाड्यांचा रंग सुद्धा गुलाबी झालेला आहे. अजित पवारांच्या सोशल मीडियावरती इतक्या पोस्ट पडतायत किंवा त्याच्यावरची भाषा असेल ती सुद्धा फार वेगळी वाटते किंवा जे अजित पवार 6 वाजता काम करतो हे कधी कोणाला सांगत नव्हते ते आता दाखवतायत ते मीडियाच्या माध्यमातून. तर हे बदललेले अजित पवार तुम्ही आता पाहताय, तुम्ही आधी सुद्धा तसे अजित पवार, वेगळे अजित पवार बघितलेले आहेत. तर हा बदल का करावासा वाटला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांच्या सगळ्या शैलीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या प्रचारामध्ये सुद्धा? खरं तर अजितदादा नेहमीच एक असं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे ज्यांच्याबद्दल खूप गैरसमज लोकांमध्ये सुरुवातीपासून राहिले. बऱ्याच जणांना वाटतं की दादांचा रोखठोक स्वभाव आहे, ते कडक बोलतात किंवा पण ते प्रशासकीय कामांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका ही खूप कडक असते. अनेकदा ज्यावेळेला आम्ही जातो त्यावेळेला त्यांचा जो स्पष्ट वक्तेपणा आहे ना, तो चुकीच्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे आम्ही एखादं काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते नाही होणार आहे, ते म्हणतात हे नाही होणार आहे. मी तुझ्या तोंडावर नाही बोलणार की हे होणार आहे. कारण ते नाही होणार आहे हे मला माहिती आहे. मग मला तुला काही खोटं आश्वासन देऊन नाही ठेवायचंय की हे मी करतो किंवा हे करून घेऊ आपण किंवा हे होईल. नाही होणार आहे, नाही होणार आहे. आता याच्यानंतर तुला काय निर्णय घ्यायचा आहे तर तू घे. तर त्यामुळे ते नेहमी अशा स्वभावाचे राहिलेले आहेत. प्रशासनावरची त्यांची पकड किंवा तो त्यांचा दबदबा हा नेहमी सगळ्यांनी जवळून बघितलेला आहे. पण जितके ते कडक स्वभावाचे आहेत, तितकेच ते हळवे सुद्धा आहेत. म्हणजे एखाद्याबद्दल कधीही त्यांनी काही असं ऐकलं की दादा यांच्या घरामध्ये असं दुःखद घडलेलं आहे, तर पहिलं रिॲक्ट करून त्याला कॉल करून त्याला सांत्वन करणारे पण आहेत. बऱ्याचशा वेळेला त्यांचा आवाज असा आहे ना की सगळ्यांना असं वाटतं की माणूसच कडक स्वभावाचा आहे. पण त्यांच्यामध्ये ते खूप इमोशनल पण आहेत. म्हणजे अनेकदा आम्ही त्यांची ती इमोशनल साईड बघितली. हल्लीच्या जीवनामध्ये असं झालंय ना की कुठलाही राजकारणी हा जिथपर्यंत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत नाही ना, तिथपर्यंत तो काही कामच करत नाही अशी लोकांची एक परसेप्शन किंवा समज झालेली आहे. दादा नेहमीच या स्वभावाचे राहिलेत की मी सोशल मीडियासाठी काम नाही करत किंवा मी कोणाला दाखवायला काम नाही करत. मी काम करण्यासाठी निवडून आलेलो आहे किंवा मला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि मला काम करायचंय. हा त्यांचा मूळ स्वभाव नेहमी राहिलेला आहे. त्याच्यामुळे अनेकदा त्यांनी जो आत्ता जे हे जे क्षेत्र आहे सोशल मीडिया किंवा हा जो एरेना आहे याच्यामध्ये त्यांनी कधीच तितकं लक्ष दिलं नाही. पण त्यातून एक गोष्ट त्यांच्याही लक्षात आली की अनेकदा लोकांचा समज असा आहे की की ते खूप लिमिटेड ॲक्सेसिबल राहतात किंवा खूप मर्यादित त्यांच्या किंवा आपण त्यांच्यासोबत जाऊन बोलू शकतो का नाही बोलू शकत. तर ह्या त्यांच्या एकंदर अप्रोचबद्दल खूप गैरसमज हे राहिलेले आहेत. तर तो एक कुठेतरी आता दूर होतोय. कारण याआधी त्यांनी अनेक दौरे केलेत. पण एक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जो एक संवाद साधणं जे लोकांना किंवा सामान्य नागरिकांना अपेक्षित आहे, तो करण्याचा त्यांच्या वतीने प्रयत्न होतोय आणि त्याचं खूप स्वागतही होतंय. अनेक महिला आहेत जे येऊन त्यांच्यासोबत बोलतायत आणि साधारणपणे आहे ना, तुम्ही बघितलं की एक पुरुषांमध्ये ज्या वेळेला एखादं म्हणजे आपण बोलत असतो ना, तो तुमचा लँग्वेज, तुमचा स्लँग वेगळा असतो. पण एखाद्या महिलेबरोबर ज्या वेळेला तुम्ही संवाद साधता त्यावेळेला ऑब्व्हियसली किंवा एका लहान मुलीसोबत किंवा मुलांसोबत संवाद साधता त्यावेळेला ऑब्व्हियसली तुमचा तो टोन चेंज होत असतो. आता त्यांचा जो संवाद आहे तो जास्ती ह्या योजनेमुळे महिलांसोबत होतोय किंवा तरुण मुलींसोबत किंवा मुलांसोबत होतोय. त्यामुळे तो त्या पद्धतीनं होत असल्यामुळे सगळ्यांचा असा समज आहे की त्यांनी काहीतरी त्यांचा स्वतःचा स्वभाव चेंज केलेला आहे. याआधी इतक्या मोठ्या पद्धतीनं महिलांसोबत संवाद किंवा विद्यार्थ्यांसोबत संवाद, वेगवेगळ्या घटकांसोबत संवाद, या लहानग्या मुलांसोबत संवाद त्यांचा कधी झाला नव्हता. त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की अरे हे काय
ते काय असं नको आहे तसं. याच हीच एक बाजू त्यांची बघण्यात आलेली होती. त्यामुळे तोच एक समज त्यांच्याबद्दल झाला होता, जो सुदैवाने आता तो अप्रोच लोकांचा बदलतोय आणि बरीच जण त्यांच्यासोबत संवाद साधायला येत आहेत. आम्ही बऱ्याचशा वेळेला असं भीत जायचो त्यांच्याकडे, की बोलावं का नाही बोलावं. त्यामुळे कारण आम्हाला तो रुटीन माहिती असल्यामुळे सामान्य नागरिक आता त्यांच्या संपर्कात जात आहेत, बिनधास्तपणे त्यांच्यासोबत संवाद साधतायत. अनेक गोष्टी त्यांनाही, दादांनाही त्यातून लक्षात येतात, की आपण हे केलं पाहिजे. आणखीन या काही गोष्टी आपण प्रशासनामध्ये केल्या पाहिजेत. या ही इज मोर ऑफ एन ओपन टू डिस्कशन पर्सन नाव. आता आपण जर लोकसभेला बघितलं तर लोकसभेला ज्या काही जागा लढवण्यात आल्या त्याच्यापैकी फक्त एकच जागा जी आहे ती जिंकता आली, रायगड लोकसभेची. आणि या दरम्यान असा एक ट्रेंड बघायला मिळाला की जो राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे आता तुमच्या पक्षाचा जो काही दलित आणि मुस्लिम मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात शिफ्ट झालेला आहे महाविकास आघाडीकडे. विशेष करून उद्धव ठाकरेंनी या इलेक्शनमध्ये ते वोट गेन केलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम ही जी सगळी हक्काची वोट बँक होती ती लांब जाते. म्हणून सध्या अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महिलांना आकर्षित करतोय, ती एक वोट बँक खेचण्याचा प्रयत्न करतोय, अशी एक टीका सध्या विरोधकांकडून केली जाते. तर तुम्हाला खरंच असं वाटतं का भाजपसोबत गेल्यामुळं तो जो काही पारंपरिक मतदार होता तो दुरावलाय आणि आता त्यामुळं तुम्ही महिलांना जास्त केंद्रित करताय? आम्ही 2019 मध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेलाही वेगवेगळे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नेहमीच विचारधारा एक राहिलेली आहे. ती एक नॅचरल अलायन्स आहे. जशी शिवसेना आणि बीजेपीची नॅचरल अलायन्स होती. महाविकास आघाडी झाली, शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस आणि एनसीपी त्यांच्यासोबत होती. त्याही वेळेला तशा पद्धतीने हे होतं की अरे शिवसेनेची रुटीन त्यांच्या विचारधारेपासून वेगळी असणारी काँग्रेस आणि एनसीपी, मग याचं डॅमेज जास्ती शिवसेनेला होईल का राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला होईल, या सगळ्या जरतरच्या त्याही वेळेला चर्चा होत्या. प्रत्येक निवडणूक, पण त्यावेळेला कुठली निवडणूक नव्हती, हा एक मेजर डिफरन्स होता. प्रत्येक निवडणूक ही आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि कॅल्क्युलेशन्सवर लढवली जात होती. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला खूप नरेटिव्ज सेट झाले. 400 पार, त्याच्यामुळे लोकांमध्ये हा समज झाला की अरे 400 पार गेल्यानंतर हे काहीतरी संविधान बदलणार आहेत किंवा मुस्लिम समाजामध्ये, अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीती निर्माण झाली की काय होणार आता आपलं, किंवा आत्ताच नुकतंच राम मंदिर सुद्धा झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आणखीन काही आपल्यावर काही अन्याय होणार का, किंवा तो समान नागरी कायदा आणि या सगळ्या गोष्टींबद्दल खूप प्रचार अपप्रचार झाला. आणि ती केंद्रामधली सत्ता निवडण्यासाठीची ती निवडणूक होती. प्रत्येक निवडणूक आपापले वेगळे कॅल्क्युलेशन्स घेऊन येत असते. म्हणजे मी तर स्वतः मानते की तुमच्या ग्रामपंचायत सरपंचाचं मतदान वेगळ्या पद्धतीनं होत असतं, कारण तिथं चिन्ह नसतात. तिथे तुम्हाला तुमचा सरपंच निवडायचा असतो. बरोबर. तुमचं जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान वेगळ्या पद्धतीनं होत असतं. तुमचं विधानसभेचं मतदान वेगळं असतं आणि लोकसभेचं वेगळं असतं. आता 6 विधानसभा मतदारसंघ मिळून तुम्हाला एक खासदार निवडायचा असतो. वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स असतात, वेगवेगळे नरेटिव्स असतात, वेगवेगळे मुद्दे असतात. विधानसभा ही वेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाते, कारण तुम्हाला राज्यामधलं सरकार निवडायचं असतं एक, प्लस तो आमदार डे टू डे डेली बेसिसवर त्या मतदारसंघामध्ये असतात. त्यांची कनेक्टिव्हिटी, त्यांचं काम, त्यांनी आणलेला विकास कामांचा निधी किंवा तिथले एकंदरीत समीकरणं, तिथले इश्यूज, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. जो नरेटिव्ह लोकसभेच्या निवडणुकीला होता तो विधानसभेला राहणार नाही, कारण त्यावेळेला तुम्हाला केंद्रामधलं शासन निवडायचं होतं. खूप काही धार्मिक त्यावेळेला प्रचार अपप्रचार झाला. आता विधानसभेचे मुद्दे वेगळे असणार आहेत. प्लस लोकल लेवलला जो आमदार जास्तीत जास्त कनेक्टेड असेल त्यांच्या मतदाराशी, कारण मतदार त्यावेळेला कम्फर्ट लेवल बघतो की आपला कोण आमदार आपल्याला डे टू डे, कोण व्यक्ती आपल्याला डे टू डे उपलब्ध राहणार आहे, आपले डे टू डे प्रॉब्लेम सोडवणार आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाईल लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा. आणि प्रत्येक अलायन्स ज्या वेळेला होत असताना त्यावेळेला त्याचे प्रोज अँड कॉन्स दोन्ही असतात. आज जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पारंपरिक वोटर आहे, मुस्लिम आणि दलित मतदार, याला कुठे ना कुठेतरी बीजेपी सोबत अलायन्स झाल्याने
काही त्यांच्यामध्ये गैरसमज झाले असतील. पण एक गोष्ट त्यांना माहिती की राष्ट्रवादीने त्यांच्या विचारांसोबत कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आणि बऱ्याचशा वेळेला जसं मतदान जवळ येत राहतं तसं सुद्धा जे मतदानाचे पॅटर्न्स आहेत हे बदलत जात असतात. त्यामुळे जर अल्पसंख्याकांना वाटलं की नाही, अजितदादा जरी भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत तरीही ते आपलं हित जोपासणार किंवा आपल्यासाठी वेळप्रसंगी स्टँड घेणार, हे ज्या वेळेला त्यांच्याही लक्षात येईल त्यावेळेला नक्कीच यावेळेला त्यांचं मतदान करण्याचं एकंदर पॅटर्न हे वेगळा असेल. सेम गोज विथ महाविकास आघाडी. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लोकसभेला जे मतदान झालं ते केंद्रामध्ये जे काही शासन आपल्याला बसवायचे त्या दृष्टिकोनातून झालं. पण तसंच विधानसभेला होईल अशातला काही भाग नसतो. आम्ही काँग्रेस आणि एनसीपीनी सुद्धा सोबत निवडणूक लढवलेली आहे. त्यावेळेला सुद्धा आमची वोट बँक एक होती ना, त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट्स असायच्या. आता वोट बँक वेगवेगळ्या आहेत म्हणून थोडीफार कॉन्फ्लिक्ट्सही होणार आहेत. बट बियॉन्ड दॅट तुम्ही कॉमनली काय अजेंडा सेट करता याला खूप महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की महायुतीच्या या सरकारनी या गेल्या 4-5 महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकांपर्यंत पुन्हा पोचून त्यांचं जो काही गैरसमज होता तो दूर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि प्रो डेव्हलपमेंट जे धोरणं ही गेल्या 3-4 महिन्यापासून प्रभावीपणे आणलेली आहेत, याच्यातून नक्कीच एक फरक जाणवेल. आणि आधीचे जे काही लूपहोल्स होते ते कव्हर करून स्ट्रॉंगली महायुती ही उतरेल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येक निवडणुकीचा पॅटर्न वेगळा असतो, तसा एक रायगड पॅटर्न आम्हाला बघायला मिळाला लोकसभेत. म्हणजे जे महाराष्ट्रभरामध्ये घडत होतं ते रायगडमध्ये घडलं नाही. कारण जे माझं काही ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार अशी परिस्थिती होती की रायगडमध्ये की फार भाजपला प्रचारासाठी आणलं गेलं नाही किंवा देवेंद्र फडणवीसांच्या सभा सुद्धा घेण्यात आल्या. त्या अशा टप्प्यात घेण्यात आल्या की जिथं हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव असेल, पण जिथं अल्पसंख्याक मतं आहेत तिथं विशेष करून हे टाळण्यात आलं आणि थोडक्यात गटागटामध्ये तिथं विभागण्यात आलं आणि तशा पद्धतीनं मतदान झालं आणि सुनील तटकरे तिथं निवडून सुद्धा आले. सो तसाच काहीसा पॅटर्न विधानसभेमध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न असेल का, की जेणेकरून जे काही हार्म होण्याची शक्यता आहे ते टाळता येईल? प्रत्येक आघाडी किंवा युती ज्या वेळेला निवडणूक लढवत असते त्यावेळेला अशा पद्धतीचे स्ट्रॅटेजीज होतच असतात. कारण शेवटी सगळ्यांना आपल्या प्लस पॉईंट्सवर खेळायचं असतं, कोणालाही बॅकफूटवर येऊन खेळायचं नसतं. रायगड हे नेहमीच एक एक तुमच्या फ्लोच्या प्रवाहाच्या विरोधात राहिलेला आहे. 2014 मध्ये सुद्धा ज्या वेळेला मोदी साहेबांची इतकी लाट होती त्यावेळेला एकदम म्हणजे 1500, 1400, 1500 मतांनी पराभव झाला होता. तोही एक समान नावाचा म्हणजे सुनील तटकरे एक उमेदवार दुसरे उभे होते आणि त्यांना 10,000 मतं मिळाली होती. अदरवाईज मे बी इट वुड हॅव बीन डिफरंट दॅट टाइम. 2019 मध्ये आम्ही त्याही वेळेला मोठी लाट होती मोदी साहेबांची आणि युतीची, त्यावेळेला आम्ही निवडणूक जिंकली होती. 2024 मध्ये साधारणपणे आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांसोबत अधिकाधिक कनेक्ट करणं एक आणि स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवणं ही सुरुवातीपासूनच आमची एक स्ट्रॅटेजी होती. कारण तुम्ही जर बघितलं ना तर प्रत्येक 5 वर्षांनी आहे ना खासदारांबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा पण बदलायला लागलेल्या आहेत. म्हणजे खासदारांनी कनेक्टेड असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बघितलं साधारणपणे 10-15 वर्षापूर्वी खासदार एखाद्या वेळेला एखाद वर्षातून एकदा एका विधानसभा मतदारसंघामध्ये दिसले तरीही लोकांना चालायचं. कारण तो त्यावेळेचा खासदारांचा रोल जो होता ना तो वेगळा होता. पार्लमेंटमध्ये पॉलिसीज किंवा हे डिस्कशन करणं किंवा प्रभावीपणे तिथे भाषणं करणं किंवा आपले प्रश्न मांडणं इथपर्यंत मर्यादित होतं. आता मतदारांची अपेक्षा झाली की आपला खासदार आपल्या गावामध्ये सुद्धा आला पाहिजे, स्थानिक लेवलला त्याची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, ही साधारणपणे मतदारांची अपेक्षा झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्या मुद्द्यांवर जास्ती लक्ष केंद्रित केलं. जे आमच्या समोरचे उमेदवार होते ते 5 वर्ष तर दिसले नव्हते, पण त्याच्या आधी सुद्धा ते ज्या वेळेला केंद्रीय मंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळामध्ये काहीच असं प्रभावी ते करू शकले नव्हते. त्यामुळे कुठेही आपण ज्या वेळेला निवडणूक लढत असतो त्यावेळेला तिथला पल्स ओळखणं खूप गरजेचं असतं. फडणवीस साहेबांची आम्ही एक सभा घेतली तिथे पेण मतदारसंघामध्ये. त्याचा खूप आम्हाला जास्ती म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही मिळाला आणि आम्हाला ते मतदानामध्ये पण पाहायला मिळालं. कारण जवळपास 48,000चा लीड आम्हाला त्या मतदारसंघामध्ये मिळाला. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर कुठली निवडणूक लढवत असताना कुठली सभा कुठे घेऊन आपल्याला जास्ती फायदा होऊ शकेल
हा एक साधारणपणे उमेदवार म्हणून आपण विचार करत असतो आणि इतर मतदारसंघांमध्ये आमचं कोऑर्डिनेशन इतकं चांगलं जुळलं होतं. म्हणजे आज महाडमध्ये मी आणि भरत शेठ एकत्र काम करत होतो. त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्ट तर कुठे कुठल्या असू शकत नव्हती. दापोलीमध्ये मी योगेशींसोबत काम करत होती कोऑर्डिनेट करून. रामदास भाई होते, तटकरे साहेब होते. अलिबागमध्ये महेंद्र दळवीजी आणि आमचे नेहमीच तसं एक स्ट्रॉंग चांगलं कोऑर्डिनेशन राहिलेलं आहे. त्यामुळे साधारणपणे तिथे जिथे-जिथे आम्हाला गरज वाटली नाही तिथे त्याच्यावर अधिक वेळ म्हणजे आपण घालवण्यापेक्षा तिथे डे टू डे त्या लोकांना गाव लेवलला आम्ही कॅम्पेनिंग केली आणि जिथे आम्हाला असं वाटलं की तिथे अशा पद्धतीच्या सभांनी आपल्याला अधिक स्ट्रॉंग पद्धतीनं आम्ही महायुती म्हणून काम करू शकू, तिथे अशा पद्धतीनं काम केलं. मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला एक होतं की एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचे जितके आमदार किंवा त्यांचे पदाधिकारी होते यांना डे 1 पासून सांगितलेलं होतं की त्यांनी जे काही डिफरन्सेस आहेत ते आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला महायुतीच्या उमेदवारासाठी काम करायचं. तो एक प्लस पॉइंट ठरला. कारण त्याच्या आधी खूप प्रत्येक पक्ष आपापल्याला पक्षाला उमेदवार मिळावं यासाठी म्हणून प्रयत्न करत होते. त्यामुळे त्या निगेटिव्हिटीतून आम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये येण्यामध्ये ती एक गोष्ट खूप प्रभावी ठरली. त्यामुळे आम्ही लोकल मुद्द्यांवर कॉन्सन्ट्रेट करून निवडणूक लढवली आणि त्याचा आम्हाला नक्कीच फायदा झाला. आम्ही फार नॅशनलाइज्ड किंवा तिथे रेलेव्हंट असणाऱ्या मुद्द्यांवर आम्ही जास्ती कॉन्सन्ट्रेट केलं. इरेलेव्हंट मुद्द्यांना थोडं दूर ठेवलं. त्याच्यामुळे तिथे आम्ही चांगल्या पद्धतीनं म्हणजे यश मिळवू शकलो. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की काही डिफरन्सेस होते ते सगळे विसरून बऱ्यापैकी सगळेजण एकत्रित आले, पण आता विधानसभेच्या तोंडावर सुद्धा पुन्हा ते डिफरन्सेस दिसायला लागलेत. म्हणजे तानाजी सावंतांनी 2 ते 3 दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य की राष्ट्रवादीचे मंत्री सोबत असले की आम्हाला उलटी आल्यासारखं होतं, किंवा अगदी आता पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंचा जो काही दौरा झाला त्यामध्ये जगदीश मुळीकांच्या सभेमध्ये एका भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर आम्ही त्याचं काम करणार नाही. तर या सगळ्या गोष्टी कशा सॉल्व्ह केल्या जातील? कारण अजून जागा वाटपाची चर्चा चालू आहे, अजून मेन जागा वाटप व्हायचं आहे. ज्या क्षणी जागा वाटप होईल त्या क्षणी नाराजांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. तर त्यावेळी लोकसभेचा मुद्दा होता मोदींसाठी काम करायचंय, पण आता मुद्दा आहे की माझ्या नेत्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे किंवा माझ्या नेत्याचं सरकार आणायचं, आपलं सरकार आणायचं. तर आता हे खूप स्थानिक लेवलला आलेलं आहे. तर इथं हे डिफरन्सेस कसे क्लिअर केले जाणार आहेत? बऱ्याचशा वेळेला निवडणूक जाहीर होईपर्यंत किंवा तुमचं सीट वाटप होईपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटत असतं की तिकडून आपल्याला निवडणूक लढवायला मिळावी. पण तिथला जो केडर असतो ना, कार्यकर्ता असतो, हा ह्याचसाठी काम करत असतो बरोबर. 5 वर्ष की आपल्या इथून आमदार किंवा खासदार निवडून यावा. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं तिथे हे करत असतं. आता तुम्ही पुण्यातलं उदाहरण दिलं. तिथे ते ऑलरेडी त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधातच निवडणूक लढवलेली आहे हो. गेल्याही वेळेला आणि तिथे आता राष्ट्रवादीचे सिटिंग आमदार आहेत. त्यामुळे स्वाभाविकरित्या तिथल्या कार्यकर्त्यांना वाटणार की बाबा आम्ही यांच्या विरोधात लढवलेली आहे निवडणूक. त्यामुळे अचानक असं तुम्ही एकमेकांसोबत काम करून कधी हे डिफरन्सेस मिटत नसतात किंवा त्याला एक कालावधी सुद्धा लागत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या एकत्रित येण्याचं किंवा म्हणजे सरकार आणण्याचं जे उद्दिष्ट असतं ना, त्या उद्दिष्टापेक्षा या थोड्या कनिष्ठ असतात किंवा तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुमचं मत तिथे मांडता. पण एकदा तुम्ही निवडणुकीला सामोरं जायचं एकत्रितपणाने ठरवलं की मग कालांतराने या गोष्टी कुठे ना कुठेतरी मागे पडत जातात. कारण त्यावेळेला एकत्रितपणाने सरकार आणण्याचं उद्दिष्ट हे मोठं असतं आणि हे फक्त महायुतीमध्येच नाही, हे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पुढे पाहायला मिळेल. कारण ऑप्शन्स आहेत आता उमेदवारांना जास्ती. पण त्यांच्याकडे आमदारांची संख्या कमी आहे, ऑलरेडी कमी आहे. उलट अशा वेळेला कुठली सीट कुणी लढवावी इथे जास्ती शंका कुशंका येण्याची शक्यता असते. इथे आम्ही ऑलरेडी 180 आमदार सिटिंग आहोत. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे की ज्या वेळेला पक्षाचे श्रेष्ठी, तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी ठरवतील की ज्या सिटिंग आहेत त्या त्यांनी तिथं लढवायच्या किंवा रिटेन करायच्या, तिथेच 180 किंवा 190 सीट्सचा प्रश्न मिटून जातो. राहतो तो वरच्या उरलेल्या 100 जागांचा. त्याच्यामुळे त्या 100 जागांवर किती कोणी लढवायचे इतकं नेगोशिएशनचा हा मुद्दा राहत असतो. पण साधारणपणे सिटिंग जागा जास्ती असल्यामुळे महायुतीला चान्सेस जास्ती आहेत की लवकर हे डिफरन्सेस त्यांनी संपवून जागा लढवण्याचा. जिथे ज्यांच्या सिटिंग नाही आहेत तिथे उलट उमेदवारांची जास्ती संख्या राहणार आहे की अरे आपण इथं निवडून येऊ शकतो किंवा लढवू शकतो. जिथे जिथे सिटिंग आहेत तिथे उलट एक क्लॅरिटी आहे की बाबा जो आहे त्यांनी रिटेन करायचं आहे किंवा त्यांनी अजून ताकद लावून काम करायचं आणि स्वतःची सीट तिथे
ताबूत ठेवायचे. आता अजून एक चर्चा खूप जोरदार चालू आहे, की अजित पवारांचा महायुतीतनं एक्झिट प्लॅन चालू आहे. कारण ज्या काही घडामोडी घडतात, मग विशाळगड असेल किंवा राजकोटवरती ज्या काही घटना घडल्या, त्याच्यानंतर अजित पवारांनी सरकारच्या कंप्लीट वेगळा स्टँड घेतला. म्हणजे एकीकडं राजकोटवरचा जेव्हा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, तेव्हा त्याच्यावरती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी वाऱ्याच्या वेगामुळे असं झालं, अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे अजितदादांनी माफी मागितली. राष्ट्रपतींचा दौरा झाला, त्याच्यामध्ये दादा उपस्थित नव्हते. तर अशा सगळ्या ज्या काही घडामोडी घडतात किंवा लाडकी बहीणचा जो स्वतंत्रपणे प्रचार चालू आहे, हे असे एक ना अनेक असे मुद्दे आहेत, की जे अजित पवार महायुतीतनं बाहेर पडतील या शक्यतेला बळ देताना दिसतात. तर खरंच असं काही होईल का? कारण अजून इलेक्शनला 2 महिन्यांचा जवळपास कालावधी शिल्लक आहे आणि बाहेर कोण पडेल ह्याची चर्चा फक्त अजित पवारांच्या बाबतीत जास्त होते. ती खरं तर तिला बऱ्याचशा वेळेला म्हणजे समोरच्यांकडून सुद्धा त्या पेरल्या जात असतात. पण मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पक्ष आहे आणि तो जरी युतीत आणि आघाडीत असला तरी त्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व टिकवून ठेवणं त्या पक्षाचा अधिकारी असतो आणि त्यांची नैतिक जबाबदारी पण असते. आज ज्या वेळेला दादांनी वर्षभरापूर्वी हा निर्णय घेतला महायुतीमध्ये जाण्याचा, एक गोष्ट त्यांनी डे वन पासून क्लिअर केली होती, की ती त्यांची जी विचारधारा आहे पक्षाची, ती कुठेही त्याच्यासोबत कुठेही तडजोड करणार नाही. आम्ही शिव फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जातोय आणि महायुतीत आल्यानंतर पण आम्ही तीच विचारधारा जोपासणार, त्याच्यामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नसणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तिघांची, आज जर तुम्ही बघितलं तर एकनाथजी शिंदे साहेबांची एक स्वतंत्र आयडेंटिटी आहे, फडणवीस साहेबांची एक स्वतंत्र आयडेंटिटी आहे, दादांची एक स्वतंत्र आयडेंटिटी आहे. तिघांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा फरक आहे. एक म्हणजे दादाचं एक रुटीनच आहे. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचं शेड्यूल सुरू होतं, ते दिवसभर सुरू असतं. फडणवीस साहेबांचं एक वेगळ्या पद्धतीचं काम करण्याची पद्धत आहे. शिंदे साहेबांची एक वेगळी पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने इंडिव्हिज्युअली कोणीच कॉम्प्रोमाइज करणार नाही. कारण शेवटी प्रत्येकाची गेल्या अनेक वर्षांपासूनची ती विचारधाराही आहे आणि काम करण्याची सवयी आहे आणि त्याच्यावरच त्यांचं पूर्ण केडर अवलंबून असतं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या वेळेला आम्ही म्हणतो की आम्ही आमची विचारधारा बदलणार नाही, तर ती प्रभावीपणे आम्हाला लोकांपर्यंत मांडण्याची किंवा ती प्रूव्ह करण्याची सुद्धा गरज ही लागते. कारण आज आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणाने काम करत आहोत किंवा महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. त्यामुळे ज्या वेळेला ती विचारधारा जोपासण्याचा क्षण येईल किंवा असे काही इन्सिडेन्सेस येतील, त्यावेळेला ऑब्व्हियसली एक लीडर म्हणून ते त्याच्यामध्ये पुढाकार घेणार. विशालगडची ज्या वेळेला घटना घडली, त्यावेळेला अनधिकृत बांधकाम येस, ते पडलंच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ते पाडत असताना दुर्दैवाने जर जे अधिकृत आहे पण तरी त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल, तर त्यांच्यापर्यंत शासनातलं एक घटक म्हणून आपण पोहोचणं ही सुद्धा नैतिक जबाबदारी आहे. मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो. आज महाराजांचा ज्या वेळेला पुतळा पडला, त्यावेळेला मोर देन विच पार्टी वी बिलॉंग टू, म्हणजे आपण कुठल्याही पक्षाचे का नाही असो, पण आपण या भूमीत जन्माला आलेलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. त्याबाबत कोणाच्याही मनामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांना वाटलं की आपण तिथं गेलं पाहिजे, आपण ते बघितलं पाहिजे. आणि एक गोष्ट दादांबद्दल नेहमीच आहे की त्यांना इमारतीचं किंवा कुठलंही बांधकाम असेल किंवा या संदर्भातल्या ज्या निगडीत गोष्टी असतील, याबाबत ते नेहमीच अधिक जागरूक राहिलेले आहेत. म्हणजे आज कुठलीही इमारत असो, काही असो, अगदी तिला छोटंसं काही एक भेग जरी पडलेली असेल तरी ते समोरासमोर कॅमेरे चालू असतील तरी बोलणार, अरे इथं मला उद्घाटनाला बोलवलं आणि हे साफ नाही केलेलं आहे किंवा हे काम चांगलं झालेलं नाही, मी आता उद्घाटन नाही करणार, हे दुरुस्त करा आणि मी करतो. तर ही त्यांची एक 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 रुटीन कामाची पद्धत राहिलेली आहे. महाराजांचा पुतळा म्हणजे पडण्यासारखी ज्या वेळेला घटना होते, त्यावेळेला स्वाभाविकरित्या त्यांना असं वाटलं की मी तिथं गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे की तिथं काय लॅप्सेस झाले. तुम्ही त्याचे फोटो जरी जवळून बघितले तरी ते तिथं बघतायत की ती तडबंदी, त्याला तडे गेलेत किंवा कशा पद्धतीनं तिथं काय नुकसान झालेलं आहे किंवा कशा पद्धतीनं ती घटना घडली असेल हे त्यांना जाणून घ्यावं असं वाटलं. ते तिथे गेले आणि ते तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी त्यानंतर हा विचार केला की आपल्या तिघांच्या वतीने एक प्रतिनिधी तिथं गेलेला आहे. आत्ता तो विषय वाढवण्यापेक्षा आपण तो दुरुस्त कसा करू शकतो तिघही मिळून, तर त्याला त्यांनी अधिक प्राधान्य दिलं. कारण आदल्या दिवशी तिथे काही राजकीय गोंधळ झालेला होता, तो वाढवण्यातही काही पॉईंट नव्हतं. दादा ज्या वेळेला तिथे गेले त्यावेळेला त्या प्रकरणावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही.
उलट या तिघांनी ही भूमिका घेतली की चूक झाली आहे. हम्म. दादांनी माफी मागितली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला वाटते एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा माफी मागितली. आणि जे झालं ते पंतप्रधान आले. चुकीचंच होतं. पंतप्रधान आले पालघरमध्ये, त्यांनी माफी मागितली. त्यामुळे झालेली घटना ही चुकीचीच होती. पहिली जबाबदारी ही होती की आपण शासनकर्ते आहोत, आपल्या कार्यकाळात ती झालेली आहे, असं कधीच आधी झालेलं नव्हतं. त्यामुळे त्याची माफी मागणं आणि 12.5 कोटी जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे सर्वात सेन्सिबल आणि सर्वात पहिलं पाऊल हे माफी मागण्याचं होतं आणि ते उचलण्यात आलं. हा, पण माझा ह्या सगळ्याशी रिलेटेड प्रश्न हाच होता की जो काही एक्झिट प्लॅनची चर्चा चालू आहे तर त्यामध्ये कितपत तथ्य आहे की दादा महायुतीच्या सोबतच राहतील की खरंच भविष्यकाळात असा काही विचार नाही, करतील? असा काहीच विचार होणार नाही. कारण शेवटी ज्या वेळेला त्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तो फार गांभीर्यपूर्वक खूप विचार करूनच घेण्यात आलेला होता. त्याला इतक्या आमदारांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे महाविकास आघाडी ज्या वेळेला ते सरकार पडलं, त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये, त्याच्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्याच्यामुळे हा साधारणपणे काही घाई गडबडीने किंवा विचार न करता घेण्यात आलेला निर्णय नाहीये. त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता सुद्धा नाहीये. कारण इतक्या मोठ्या पद्धतीनं पक्षातल्या निवडून आलेल्या आमदारांनी, अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तुम्हाला पाठबळ दिलेलं आहे. तुमच्या या निर्णयासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आता त्यातूनच स्टेबिलिटी आणणं ही त्या लीडरची सुद्धा भूमिका आहे, ही दादांची सुद्धा भूमिका आहे. त्यामुळे कुठेही अशा पद्धतीची चर्चा पक्षांतर्गत सुद्धा नाहीये. आणि आम्ही जवळपास 10-15 दिवसापासून महायुतीमधल्या सीट वाटपाला सुद्धा गती मिळालेली आहे. त्याच्यामुळे ही भूमिका जर असती किंवा घ्यावयाची असती तर अशा पद्धतीच्या चर्चांनाच ते पुढे गेले नसते. कारण त्यांचा स्वभाव तो नाहीये. जे करायचे ठीक आहे ते रोखठोक पद्धतीनं करायचं. त्याच्यामुळे एक दाखवायचं एक आणि करायचं एक ही त्यांची भूमिका कधीच राहिलेली नाहीये. महायुतीसोबत ते जागा वाटपाच्या चर्चा करतायत म्हणजे महायुती म्हणूनच निवडणूक लढवतात. साधारणतः आता जागा वाटपाची जी चर्चा होते त्याच्यामध्ये अर्थात सगळ्यात जास्त आमदार असलेला भाजप हा 1 नंबरचा पक्ष असणार आहे. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा तुमच्या इतकेच आमदार आहेत, परंतु त्यांचा दावा जास्ती जागांचा आहे, जवळपास 100 जागांचा दावा आहे. त्यामुळे असं एक आहे की अजित पवार गटाला सगळ्यात कमी जागा मिळतील, म्हणजे 60 ते 70 किंवा कदाचित त्याही पेक्षा कमी. तर या जागा वाटपाच्या सूत्रामध्ये नक्की पक्षाला किती जागा मिळाव्यात असं तुम्हाला वाटतं? 75 ते 80 जागा लढवण्यासाठी पक्ष आग्रही राहील असं एक म्हणजे साधारणपणे एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला वाटतं. कारण लोकसभेच्या वेळेला आम्ही कमी जागांवर निवडणूक लढवली. 4 जागांवर आम्ही निवडणूक लढवली. त्याच्यातली 1 जागा तर अतिशय घाई गडबडीत शेवटच्या टप्प्यात पक्षाच्या वाट्याला आली. कदाचित आम्ही अधिक जागा जर लढवल्या असत्या, त्यात परभणीसारखी जागा आहे जी आम्हाला महायुतीचे मित्रपक्षाला घटक द्यावी पक्ष लागली. म्हणून मित्र पक्षासाठी सोडावी लागली नाही. तर तिथे आमच्याकडे उमेदवारी खूप स्ट्रॉंग होता. ती प्रभावीपणे म्हणजे चांगल्या पद्धतीनं लढवली असते आणि कदाचित निवडूनही आली असती ती जागा. बुलढाण्यासारखी जागा जी आम्ही म्हणजे चर्चेत होतो किंवा गोंदियामध्ये जी जागा आहे लोकसभेची तिथेही सुद्धा होती. पण त्यावेळेला एक महायुती म्हणून आमच्या नेतृत्वाने निर्णय घेतला की अधिक जागांसाठी आग्रही न राहता आपल्या वाट्याला जे जागा येतील त्या आपण लढवू. विधानसभेला आपण निश्चितपणाने एक आग्रहाची भूमिका धरणार आणि तिथं आपण जास्तीत जास्त निवडून आणणाऱ्या ज्या जागा आहेत किंवा आपण ज्या खात्रीनिशी निवडून आणू शकतो ह्या जागांसाठी आपण आग्रही राहायचं. आणि साधारणपणे जर तो अंदाज आम्ही घेतला तर 75-80 जागांवर आम्ही आग्रही राहणार. आणि उगाच जास्ती जागांचा आग्रह धरून ज्या जागा आम्ही अधिक स्ट्रॉंगली लढवू शकतो त्याच्यावर सुद्धा कॉम्प्रोमाइज न करता भलेही आकडा कदाचित तो 3 पक्षांमध्ये कमी जास्त असू शकेल. भारतीय जनता पक्ष एकेकाळी त्यांचे 122 आमदार होते म्हणजे 2014 ते 2019. त्यामुळे साधारणपणे त्यावेळेला त्यांनी लढवलेल्या सीट्स असतील, आता त्यांचे 106, 105, 106 आमदार आहेत. त्यामुळे ते जास्ती जागा लढवणारच आहेत. त्यामुळे त्याच्या खालोखाल कदाचित शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये थोडाफार फरक राहील असा एक मला अंदाज असा वाटतोय. पण महायुती म्हणून सर्वात जास्ती प्राधान्य आमचं या गोष्टीला असेल की जेवढ्या जागा ज्या तिन्ही पक्षांपैकी लढवेल त्यात अधिकाधिक जागा निवडून आणायचं. आणि मग ज्या जागा आपण निवडून आणू शकू किंवा आपल्याला खात्री वाटते
त्या जागांसाठी आपण चर्चा करणं किंवा हं. त्याच्यासाठी आग्रही राहणं हे जास्ती सोयीस्कर आहे. ना की लढवायच्या म्हणून जागा लढवायच्या नाहीयेत. आपल्याला निवडूनही आणायच्यात. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी काही जागांवर तडजोडही होऊ शकेल. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी आम्हाला एक उमेदवार जास्ती मजबूत वाटला, पण तो शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा असेल, तर तिथं राष्ट्रवादीला तडजोड करावी लागू शकेल. एखादी जागा भारतीय जनता पक्षाकडे आज जरी म्हणजे असेल, पण हं. कदाचित उमेदवार राष्ट्रवादीकडे किंवा शिवसेनेकडे मजबूत उमेदवार असेल, तर तिथं कदाचित कॉम्प्रोमाईज होऊ शकेल. पण बाय अँड लार्ज ज्याच्या त्याच्या सिटिंग जागा आहेत, ह्या जे तेच रिगेन करण्याचा प्रयत्न रिटेन असेल. करतील, लढवतील आणि मग उर्वरित ज्या जागा आहेत त्याच्यावर चर्चा होईल. त्याच्यामुळेच मी म्हटलं, की आज आमच्याकडे 180 ते 190 हा आकडा आहे. वरच्या ज्या 90-100 100 जागा जागा. राहतात, याच्यावर 3 पक्षाचे जे नेतृत्व आहे ते चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढतील. सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा झंझावती दौरा चालू आहे. कोल्हापुरातली सभा खूप मोठी झाली. सांगलीमध्ये राहुल गांधी आले, ती सुद्धा सभा खूप मोठी झाली. अनेक अजित पवार गटातले तुमच्या पक्षातले असे आमदार आहेत, जे पवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा चालू आहेत. अतुल बेनके, चेतन तुपे असतील. त्यामुळं एक असं वातावरण तयार झालंय, की शरद पवारांची तुतारी हातात घेण्यासाठी लोकं उत्सुक आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार काहीतरी करिश्मा करतील आणि अजित पवारांचं जे काही अस्तित्व आहे किंवा अजित पवारांचा जो काही पक्ष आहे, तो विधानसभेनंतर खूप कमी प्रमाणात बघायला मिळेल. तर सध्याच्या शरद पवारांच्या या सगळ्या दौऱ्यांकडे आणि ज्या पद्धतीनं प्रचार चालू आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? तसं पाहायला गेलं तर म्हणजे ह्या गेल्या 10-12 वर्षात पण आपण जर बघितलं तर नेहमीच पवारसाहेब म्हणजे त्याच्या आधीचं मी यासाठी नाही म्हणणार, कारण आत्ताच्या घडीला आपण जसं म्हणतो की त्यांच्या एकंदर वयोमानाच्या हं. दृष्टीने किंवा अमुक-तमुक गोष्टीने अनेक समज, गैरसमज वेळोवेळी चर्चेत आलेले आहेत. पण त्यांनी नेहमीच लोकांसोबत संवाद साधणं, प्रत्येक वयोगटातील नागरिकांसोबत संवाद साधणं, मग ती निवडणूक असो अथवा नसो, ही जी त्यांची भूमिका आहे ही कायमस्वरूपी राहिलेली आहे. पण निवडणुका जशा-जशा जवळ येतात तसे या सगळ्या दौऱ्यांवर अधिक म्हणजे लक्ष केंद्रित करून आपण पाहत असतो. ज्या आमदारांबद्दल तुम्ही उल्लेख केलात, यांनी जवळपास 1-1.5 वर्षापूर्वीच दादांसोबत येण्याचा निर्णय हा त्याच वेळेला घेतला होता. कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा आमदाराला अ, वारंवार आपले स्टँड्स बदलणं तितकं सोपं नसतं. हं. कारण एकदा तुम्ही एक स्टँड पॉलिटिकली घेतल्यानंतर तो तुमच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तुम्ही बदलून कधीही लोकांमध्ये त्या गोष्टीबाबत संभ्रमताच राहते. कधी बरोबर. विश्वासार्हता राहत नाही. आणि ज्याला त्याला जो तो स्टँड घ्यायचा होता तो त्यांनी 1-1.5 वर्षापूर्वी घेतलेला आहे. बऱ्याचशा वेळेला असं असतं, की आम्ही शेवटी एका पक्षाचे किंवा हं. आम्ही जवळपास 25-30 वर्ष काम केलेलं आहे एकत्रितपणाने आणि पवार साहेबांबद्दलचा जो आदर आणि जे स्थान आहे सगळ्यांच्या मनामध्ये ते राजकारणाच्या पलीकडे आहे. हं. म्हणजे आज आम्ही सगळे जरी अजितदादांसोबत असलो, राजकीयरित्या आम्ही त्यांना आमचं नेतृत्व दादांना निवडलेलं आहे. त्यांच्यासोबत आम्हाला पुढची राजकीय वाटचाल करायची आहे. ही एक बाब नक्कीच आहे. पण ज्या वेळेला प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये पवार साहेबांचा कार्यक्रम असेल किंवा काय, तर त्या वेळेला एक कर्टसी म्हणून एक एक स्वाभाविकरित्या आपण महाराष्ट्राचं एकंदर जी राजकीय परंपरा आहे ही इतर राज्यांपेक्षा नेहमीच वेगळी राहिलेली आहे. अतुलजींच्या इथं ज्यावेळेला पवारसाहेब आले कार्यक्रमाच्या वेळेला, त्या कार्यक्रमाचं आमंत्रण अतुलजींना पण होतं. कारण ते त्या विधानसभा मतदारसंघामध्ये तो कार्यक्रम होता. ते टाळण्याचं त्यांना काही कारण वाटलं नाही. चेतनजींच्या इथे त्यांच्या मतदारसंघात पवारसाहेबांचा कार्यक्रम होता. त्याचं आमंत्रण त्यांना होतं. ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. झिरवाळ साहेबांच्या इथे सुद्धा साहेबांचा दौरा होता. तिथं कार्यक्रम होता. त्याचं आमंत्रण त्यांना स्थानिक आमदार किंवा उपाध्यक्ष म्हणून होतं. तिथे ते उपस्थित राहिले. पण निवडणुका जवळ आहेत. लोकसभेला महायुतीला अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी या चर्चा होत राहतात, की अरे हे आमदार तिथं त्या कार्यक्रमाला गेले, साहेबांसोबत दिसले किंवा इतर राष्ट्रवादीच्या म्हणजे त्या पक्षातल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांसोबत दिसले म्हणजे ह्यांचं काहीतरी वेगळं चालू आहे. पण एक भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि प्रत्येक आमदार हा आपापल्या पद्धतीनं तितका समजूतदार आहे, की त्याला हे कळायला, की आपण 4-5 वेळा असे स्टँड्स बदलू शकत नसतो. म्हणजे साधारणतः तुम्ही असं सांगण्याचा प्रयत्न करताय, की हा स्टँड जर आत्ता कोणी बदलला, तर त्यांच्यासाठी ते अडचणीचं असेल. अडचणीच्या पेक्षा तितकी राजकीय समज तर प्रत्येक म्हणजे झिरवाळ साहेब तर खूप सीनियर म्हणजे इज अ सीझन्ड पॉलिटिशियन म्हणजे त्यांनी जिल्हा परिषदपासून त्यांचं हे सुरू केलेलं आहे.
जवळपास 3-4 वेळा त्यांनी आत्तापर्यंत विधानसभा लढवलेली आहे. अ, चेतनजी आणि आम्ही पहिल्यांदाच विधानसभेमध्ये काम करतोय. अतुलजींनी 2014 मध्ये निवडणूक लढवलेली होती. 2019 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून बसलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक जणाला आपापला मतदारसंघ, तिथल्या लोकांची तिथली मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे माहिती आहेत त्यांना. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काही ना काही स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे चेतननी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे कळतं की आपापल्या मतदारांची मानसिकता काय आहे. आणि हल्लीच्या राजकारणात यू कांट टेक वोटर्स फॉर ग्रांटेड. बरोबर. तुम्ही लोकांना गृहीत नाही धरू शकत की तुम्ही उद्या काही स्टँड घ्याल तरी लोक तुमच्या मागे जातील. तुम्ही एक स्टँड घेतल्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचवायला तुम्हाला जवळपास 5 वर्षाचा कालावधी लागतो. किमान 2-3 वर्षाचा कालावधी लागतो. तुम्ही एकदा इतकी स्ट्रॉंग भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेपासून जर 10 वेळा तुम्ही पुढे मागे कराल तर ऑब्व्हियसली लोकांमध्ये पण तितकी संभ्रमता राहते. अँड देन दे चूज समथिंग विच इज मोर त्यांना असं वेगळं ऑप्शन ते निवडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे कोणासाठी सोपं नाही राहणार आहे. आणि हे मी फक्त राष्ट्रवादीच्या 2 पक्षांपुरतं मर्यादित नाही बोलत आहे. मी भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा. एकदा तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेलं असेल आणि आत्ता तुम्हाला तिथून तिकीट मिळण्याची शक्यता नाहीये म्हणून तुम्ही दुसरीकडनं लढवताय, तर लोकांना हे नाही पटत. नो कारण तुम्ही ऐन वेळेला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं भूमिका घेताय, पण एवढे वर्ष तुम्ही त्या पक्षाचा झेंडा घेऊन तुम्ही काम केलेलं आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वाकडनं तुम्ही अनेक कामं करून घेतलेली आहेत. त्यामुळे लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे विधानसभा ही लोकसभेपेक्षा वेगळी असते. इथे जो कॅन्डिडेट डे टू डे तुमच्या संपर्कात असतो, कशा पद्धतीने ते तुमच्यासाठी काम करतायत, त्याची कनेक्टिव्हिटी, त्याचा एकंदर असणारं अवेलेबिलिटी, अप्रोच, ह्या सगळ्या गोष्टींवर खूप अवलंबून असते विधानसभेची निवडणूक. त्यामुळे साधारणपणे मला वाटतं की म्हणजे फार काही यामध्ये बदल होऊन जे सिटिंग आमदार आहेत ते काही वेगळा स्टँड घेतील असं मला नाही वाटत. शरद पवार कोल्हापूरच्या भाषणात असं म्हणाले की मला एकेकाळी जे आमदार सोडून गेले होते ते नंतर पडले. सो बेसिकली त्यांचा एक इशारा होता अजित पवारांच्या सगळ्या आमदारांना आणि त्यांनी थेटपणे हसन मुश्रीफांना तर खुलं आव्हानच दिलेलं आहे त्या ठिकाणी की समरजित घाटगेंना निवडून आणा आणि त्याला मंत्रिपद देणार असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. साधारणतः शरद पवार आता प्रत्येकाला आपल्या टार्गेटवरती घेताना दिसत आहेत आणि एकीकडं तुमचा मोठ्या प्रमाणात प्रचार चालू आहे. साधारणतः लोकसभेला जो सामना दिसला नाही अजित पवार विरुद्ध शरद पवार, तो विधानसभेला बऱ्याच ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच अजित पवारांचे उमेदवार शरद पवारांपेक्षा जास्त प्रभावी ठरतील का, किंवा अजित पवार जास्ती आमदार निवडून आणण्यात यशस्वी ठरतील का शरद पवारांपेक्षा? प्रत्येक पक्षाची एक वेगवेगळी रचना आणि एक काम करण्याची पद्धत असते किंवा प्रचलित एक पद्धत वेगवेगळ्या पद्धतीनं असते. शिवसेना म्हणून शिवसेना हा नेहमी संघटनात्मक बाबींवर जास्ती शाखा सिस्टीम. तुम्ही जर साधा शाखा सिस्टीम असेल, त्यांच्या आमदाराला जितकं महत्व आहे त्याच्यापेक्षा कणभर जास्ती त्यांच्या जिल्हा प्रमुख किंवा शाखा प्रमुखाला महत्व आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच स्थापन झाल्यापासून जे तिथं प्रस्थापित म्हणजे स्ट्रॉंग होल्ड धरून आहेत त्यांचा पक्ष म्हणून त्या निमित्ताने ओळखला गेलेला आहे. भारतीय जनता पक्षाची स्वतःची एक वेगळी रचना आहे. काँग्रेसची एक स्वतःची वेगळी वोट बँक आहे. म्हणजे तुम्ही काहीही जरीही तो उमेदवार किती प्रभावी असेल नसेल तरी हाताला वोट करणारी एक वोट बँक नेहमी आपल्याला पाहायला मिळत असते. त्याच्यामुळे लोकसभेला आम्ही 4च जागा लढवल्या. त्या समोरच्या राष्ट्रवादीने साधारणपणे 10 जागा लढवलेल्या होत्या. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट सुद्धा नक्कीच जास्ती आलेला आहे. विधानसभेला कदाचित मी म्हणेन, कारण आता आणखीन त्याला खूप कालावधी आहे, पण कदाचित जितक्या जागा आम्ही लढवू तितक्याच कमी जास्ती प्रमाणात ते लढवतील. त्याच्यामुळे निश्चितपणाने प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं हा प्रयत्न करणार की आपले उमेदवार इतके स्ट्रॉंगली आपण निवडावे की ते त्या ठिकाणी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि निवडून येऊ शकतील. त्यांच्या समोरची आव्हानं वेगळी आहेत. समोरच्या राष्ट्रवादी समोरची आव्हानं वेगळी आहेत, कारण आज त्यांच्याकडे असणाऱ्या आमदारांची संख्या आणि निवडून येणारे उमेदवार त्यांना त्या ठिकाणी सगळीकडे हे करायचे. इथे दादांसोबत असणाऱ्या आमदारांची संख्या ही मोठी आहे.
त्यांना प्रभावीपणे फक्त आपल्या जागा मतदारपर्यंत घ्यायच्यात. परत पोचायचंय पोचायचं आणि जागा आपल्या आणि वाट्याला जागा घ्यायच्यात. आपल्या वाटेला हम्म. घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकासमोरची आव्हानं ही लोकसभेच्या तुलनेमध्ये वेगवेगळी आहेत. सेम गोज विथ शिवसेना. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना जी आहे यांच्या समोरची आव्हानं वेगळी आहेत, कारण त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची संख्या हम्म. नो त्यात त्याच्यातल्या अनेक जागा आहेत जे त्यावेळेला ते काँग्रेसच्या विरोधात लढवलेल्या होत्या किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांनी लढवलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्या तिथून आणून त्या रिटेन करणं. आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेसमोरची जी आव्हानं आहेत ती जे आमदार आहेत शिंदे साहेबांसोबत ते रिटेन करणं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या समोरची आव्हानं वेगवेगळी आहेत आणि आपापल्या पद्धतीनं प्रत्येक जणांनी आपलं टार्गेट सेट केलेलं आहे. आज काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष, शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा एक साधारणपणे दिसणारा एक विधानसभेचा सामना आपल्या नजरेसमोर आहे. यात आणखीन वेगवेगळ्या पक्षाचे आपापले मित्रपक्ष आहेत. छोटे छोटे पक्ष. अनेक अपक्ष असणारे उमेदवार आहेत जे अपक्ष जरी असले, कुठलंही चिन्ह त्यांचं स्वतंत्र जरी असलं तरी त्या क्षेत्रामध्ये ते त्यांची प्रभावी आहेत. ताकद आहे. बरोबर. तुम्ही एक लक्षात घ्या की लोकसभेला अपक्ष उमेदवार उभे राहत नसतात, फार कमी. फार कमी. हो. आणि निवडून येणाऱ्यांची संख्या सुद्धा अपक्ष एखाद जर उभा राहिला तर दुसरीच. बरोबर. अगदी एखाद दुसरा. हम्म. पण विधानसभेला अपक्ष उमेदवार खूप उभे राहत असतात आणि निवडून येणारी संख्या सुद्धा मोठी कम्पॅरेटिव्हली मोठी असते. कारण विधानसभेचे कॅल्क्युलेशन्स आणि मतदानाचे पॅटर्न वेगवेगळे आहेत. तुम्हाला असं वाटतं का की ह्या इलेक्शन नंतर जी काही परिस्थिती असेल त्याच्यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यामध्ये पुन्हा सत्ता स्थापनेसाठी एक ती खूप चुरस होईल? म्हणजे कारण आता जे काही प्रायमरी सर्वे येतात त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं पारडं थोडं जड दाखवतंय, पण महायुती सुद्धा खूप कमी जाईल असं दाखवत नाही. ह्याच्यामध्ये अपक्षांचा रोल कदाचित खूप मोठा असेल किंवा तिसरी आघाडी जी काही बनण्याच्या चर्चा आहेत, संभाजीराजे असतील, बच्चू कडू हे एकत्रितपणे तिसरी आघाडी बनवणार अशा सुद्धा चर्चा आहेत. सो ती एक रायवली खूप दिसेल असं तुम्हाला वाटतं निकालानंतर? खरं तर अनप्रेडिक्टेबल आहे यायला, कारण 2019 पेक्षाही जास्ती. कारण 2019 मध्ये नॅचरल अलायन्सेसने होत्या. निवडणूक लढवली होती, आघाडीने लढवली होती, युतीने युती. लढवली होती. त्याच्यानंतर ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्याच्यातून एक म्हणजे महाविकास आघाडीसारखी एक अलायन्स स्थापन झाली आणि मग 2019च्या निवडणुकीच्या नंतर सगळे पॅटर्न्स चेंज झाले. बरोबर. आता आपण जी 2024ला जी निवडणूक लढवत आहोत ते 2019च्या सत्ता स्थापनेनंतर जे पॅटर्न्स तयार झालेले आहेत यातून आपण ही निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे ही तशी पहिलीच निवडणूक असणार आहे अशा वेगवेगळ्या पॅटर्न्सनी. कारण महाविकास आघाडी जी स्थापन झाली ती निवडणुकीच्या नंतर स्थापन झाली होती. हा, तिथपर्यंत इलेक्शनच्या वोट वेळेस बँक्स नाही. बरोबर. एक नॅचरल अलायन्स सोबत आपण निवडणुका लढवलेल्या होत्या आणि त्यांची ते प्रचलित वोट बँक होती. कन्फर्म एक वोट बँक किंवा एक मानणारा वर्ग दोन्ही बाजूला कन्फर्म्ड होत. आता जे आहे ही एकदम अनप्रेडिक्टेबल असणार आहे, कारण ही पहिल्यांदाच अशी निवडणूक आहे ज्यावेळेला अननॅचरल अलायन्सेस दोन्ही बाजूनी निवडणुका लढवणार आहेत. एका बाजूला महायुती आहे आणि एका बाजूला महाविकास आघाडी. त्याच्यामुळे कुठल्या पद्धतीनं मतदार कुठल्या गोष्टींना प्राधान्य देऊन वोटिंग करेल हे आज प्रेडिक्ट करणं खरंच खूप तसं पाहायला गेलं तर अवघड आहे. कारण मी डिप्लोमॅटिक याच्यावर उत्तर देणार नाही, कारण मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूला कल झुकलेला आहे किंवा महायुतीलाच आम्ही 180 वर आहोत, आम्ही 200 पर्यंत आम्ही प्रयत्न साधारणपणे तोच राहणार. कारण ऑब्व्हियसली ज्या वेळेला आपण निवडणूक लढवतो त्यावेळेला अधिकाधिक जागा निवडून आणणं हाच प्रयत्न असतो. पण जे असं म्हटलं जातंय की महाविकास आघाडीला फुल फ्लेज्ड मिळेल किंवा असं दिसतंय, तर तसं साधारणपणे होणार नाही. असा एक ही या सगळ्या प्रोसिजर मधला एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला मला असं वाटतं, कारण खूप अनप्रेडिक्टेबल हे असणार आहे. लोक कुठल्या गोष्टीला मतदार प्राधान्य देतील आणि कशा पद्धतीनं वोट करतील हे जिथपर्यंत मतदानाचा दिवस उजाडत नाही आणि आपल्याला त्याचा अंदाज येत नाही तिथपर्यंत प्रेडिक्ट करणं फार अवघड आहे. पण एक गोष्ट आहे की इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे आणि त्यांना ऑप्शन्स भरपूर असणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये ही एक बार्गेनिंग पॉवर प्रत्येक उमेदवार आजमावण्याचा प्रयत्न करणार की ठीक आहे इथून नसेल मिळेल तर आय हॅव अनदर ऑप्शन. सो ते यावेळेला नक्कीच असणार आहे, कारण 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, तिसरी आघाडी, मनसे, काँग्रेस आणि मग नाहीच तर मग आपण अपक्ष.
शेवटचा प्रश्न तो म्हणजे आपण निवडणुकीविषयी इतकं बोलतोय, पण अजूनही शंका कुशंका आहेत की इलेक्शन नेमकी कधी लागणार आहे, इलेक्शन डिसेंबरपर्यंत ताणली जाईल किंवा साधारणतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते द्यायचे आहेत सरकारला, त्याच्यामुळं आचारसंहिता उशिरा लावली जाईल कारण आचारसंहितेमध्ये देता येणार नाहीत पैसे निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, जेणेकरून लोकांच्या डोक्यात राहील आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर तुम्ही सध्या सरकारमध्ये मंत्री आहात, कॅबिनेटच्या बैठका चालतात, चर्चा होते, इलेक्शन कमिशनचा साधारणतः अंदाज येतो की कधी इलेक्शन असेल. महाराष्ट्राची निवडणूक खरंच वेळेत होईल का? आणि मग इलेक्शन जर झाली लवकर तर मग हप्त्यांचं काय होईल आणि हे सगळं कसं पार पडेल? एकतर योजनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रुटीन योजना ज्या असतात, तुमच्या ज्या स्कीम्स असतात, याच्यावर तुमच्या आचारसंहितेचा कुठेही पडसाद उमटत नसतो. बरं. तुमच्या जी विकास कामं असतात, म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ रस्त्याचं काम असेल उद्घाटन किंवा असेल. उद्घाटन असेल, भूमिपूजन असेल किंवा ते काम असेल, ते त्याला आचारसंहितेचे. पण तुमच्या ज्या लाभार्थ्यांच्या ज्या रुटीन स्कीम्स असतात, याचा आणि आचारसंहितेचा कुठेही, म्हणजे आज शेतकऱ्यांची स्कीम असेल तर दर महिन्याला त्यांना तो लाभ येतच मिळणंच आहे, राहणार. येतच बरं. राहणार. त्याला सरकार म्हणजे अस्तित्वात असो नसो, निवडणूक चालू असो, आचारसंहिता असो, तर रुटीन स्कीम्सला तसा साधारणपणे कधी त्याचा प्रभाव पडत नसतो. कारण ब्युरोक्रेसी जी आहे, तुमचं प्रशासकीय काम जे आहे ते चालूच असतं. इलेक्शनच्या काळात सुद्धा महिलांना त्याच्यामुळे पैसे त्याला- मिळणार. हां, त्याला काही अडचण येत नसते. ती एक रुटीन योजना असतात वेगवेगळ्या, म्हणजे हीच नाही, त्याच्या व्यतिरिक्त बरोबर. सुद्धा. कारण तुमचं प्रशासकीय कामकाज जे असतं हे सचिवालयामधून चालूच असतं, त्यामुळे त्याला तशी काही अडचण येत नसते. एक दुसरी गोष्ट, तसं पाहायला गेलं तर जी मुदत आहे ती नोव्हेंबरपर्यंतची, मला वाटतं 26 साधारण 26 नोव्हेंबरपर्यंतची आहे. त्याच्यामुळे नक्कीच आत्ता जम्मू काश्मीर, हरियाणाची निवडणूक आहे आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे तो त्या कालावधीनुसार होता, त्यावेळेला कदाचित म्हणजे निवडणूक आयोगाचा अर्थात तो निर्णय. कॉल असतो, निर्णय असतो, त्यामुळे त्या पद्धतीने ती जाहीर झालेली आहे. त्यामुळे साधारणपणे मला असं वाटत नाही की कुठल्या योजनेमुळे किंवा इतर काही बाबींमुळे कुठेही जी तुमची निवडणुकीची जी रुटीन आहे किंवा ज्या पद्धतीनं ती ज्या वेळेला होणार ती आहे. स्केड्यूल झाली पाहिजे, तिथं काही असं होईल असं साधारणपणे वाटत नाही. आणि तशा पद्धतीची कधीही कुठेही चर्चाही झालेली नाही, ना कुठल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, ना कुठेही. आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही जे कार्यक्रम घेतोय, म्हणजे हे महिला सशक्तीकरण अभियान असेल, इतर सगळ्या ज्या शासकीय बाबी असतील, इतर सगळे प्रोग्राम्स, याच्यामध्ये कुठेही पुढे मागे नाहीये. आम्ही त्या रुटीन स्पीडनीच हे सगळे कार्यक्रम घेत आहोत. तर साधारणपणे मला वाटत नाही की या स्केड्यूलमध्ये कुठं काही अब्रप्टनेस येईल किंवा काही चेंज होईल. ज्या वेळेला महाराष्ट्राच्या निवडणुका होणं निवडणूक आयोगाच्या दृष्टीने अपेक्षित आहे किंवा योग्य आहे, त्यावेळेला त्या नक्कीच होतील. निश्चितपणे. तर साधारणतः आज आपण अदिती तटकरे यांच्यासोबत गप्पा मारल्या. राज्याच्या विधानसभा निवडणुका, त्यांचं शेड्यूल काय असेल इथपासून ते महिला धोरण जे त्यांनी या वर्षभरामध्ये राबवलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोललो. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका सुद्धा आपण समजून घेतली. अजित पवार हे महायुतीतच राहणार असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एकंदर पुढचा काळ हा निवडणुकांचा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशाच वेगवेगळ्या नेत्यांच्या, महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला आणखीन कोणते नेते आमच्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला आवडतील ते नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अर्थात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी, मुलाखतींसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.